नमस्कार. आज मी तुम्हाला एका नर्सरीमध्ये घेऊन जाणार आहे. तिथे खूप फळझाडे, फुलझाडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होते आणि खूप छान वाटलं मला तिथं जाऊन. चला तर मग माझ्यासोबत या सुंदर नर्सरीमध्ये प्रवेश केला तेव्हाच लक्षात आलं की ही खूप मोठी आहे. हिरवीगार झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे, सुंदर, खूप मस्त दिसत होतं. इकडे फळझाडं होते, फुलझाडं होते आणि आणखी एक गोष्ट म्हणजे भाजीपाल्याचे रोपं पण होते इथं. एक मोठं पॉली हाऊस होतं, त्याच्यामध्ये रोपे तयार केली जात होती, छोटे छोटी. खूप मोठी नर्सरी होती ही. याला नक्की व्हिजिट करा तुम्ही. ही नांदुऱ्यामध्ये आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आम्ही गेलो तेव्हा बघितलं, खूप मोठी नर्सरी होती. शेतीसाठी लोक जास्तीत जास्त याच नर्सरीमधून येतात. खूप दुरून दुरून येतात लोक इथं. म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं केवढी मोठी नर्सरी आहे. आणि खूप छान छान युनिक झाडं पण बघितले मी. कधीच बघितले नव्हते, पहिल्यांदाच बघितले. हे बघा किती सुंदर झाडं आहेत. त्यात नवीन व्हेरायटी तर खूप होत्या वेगवेगळ्या. आणि क्वांटिटी पण खूप मोठी होती. खूप मस्त होते, एकदम भारी दिसत होते. ओरिजिनल मध्ये तर खूप मस्त दिसत होतं. ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी अशा नर्सरीमध्ये अगदी खूपच, त्यांच्यासाठी तर हा खूप मोठा खजिना आहे. तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर नक्की या. ज्यांना गार्डनचे हे आवडतात ना, त्यांनी तर नक्की भेट द्या या नर्सरीला. ही नांदुरा रोडवरती इंगळेंची नर्सरी आहे, हायटेक. खूप भारी वाटलं मला बघून. तिथेच रोपं तयार करत होते ते. मोठी गोष्ट म्हणजे कंटिन्यू आणि परमनंट आहे ही. भाजीपाल्याचे रोपं पण मिळतात इथं, फळझाडांचे पण मिळतात, फुलझाडांचे पण मिळतात आणि कंटिन्यू मिळतात. म्हणजे ही नर्सरी अशी तेवढ्यापुरती नाही आहे, परमनंट नर्सरी आहे. केव्हाही जा तुम्हाला अवेलेबल मिळेल तिथं. जे नाही ते झाड होतं इथं. आणि रेट पण विचारायची गरज नव्हती, त्याच्यावरती रेट पण लिहिलेले होते, नाव पण आणि रेट पण. कोणाला विचारायची गरज नाही. बघा किती छान, किती सुंदर फुलं. बघून असं वाटत होतं काय बघावं काय नाही. खूप आवडले मला. आता तुम्हाला पण खूप आवडेल अशी आशा करते. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये.